राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था की ओर से कर्णबधिर विद्यालय का आज 35वां वर्धापन दिवस था। इस अवसर पर विदर्भ स्तरीय प्रतियोगिता का आयोजन किया गया। इस अवसर पर बुल्ढाना और चिखलदरा के विद्यार्थियों ने भी भाग लिया। इस कार्यक्रम का उद्घाटन आनंद परचुरे ने किया। यह संस्था 1984 से दिव्यांग, अंध, कर्णबधिर, मतिमंद व्यक्तियों के शिक्षा, प्रशिक्षण और पुनर्वास में कार्यरत है। वर्धापन दिन के अवसर पर आज यानी 28 और 29 दिसंबर को विदर्भ स्तरीय स्पर्धा का आयोजन किया गया। इसमें कैरम, शतरंज और नृत्य की प्रस्तुति हुई। इस वक्त सुरेश पांडे उपस्थित थे। आनंद परचुरे और माधुरी जोशी के हाथों कार्यक्रम का उद्घाटन हुआ और रामराव पोकले, किशोर भोयर, इनके साथ ही संस्था के संस्थापक दीपक ढोटे उपस्थित थे। उन्होंने 35वें वर्धापन दिवस के अवसर पर शासन से इस कर्णबधिर विद्यालय की ओर ध्यान देने का अनुरोध किया। ज्या विदर्भात 4 ठिकाणी काम करतो, नागपूर, अमरावती, चिखलदरा, दर्यापूर या ठिकाणी, आणि अंध, अपंग, कर्णबधिर या सर्व 4ही प्रकारचे जे अपंग आहेत त्यांचं आम्ही कार्य करत असतो। मी आज आपण आलात या ठिकाणी आणि माझा बाईट माझा नाही आहे, हा सर्व अपंग क्षेत्राचा बाईट आहे आणि या अपंग क्षेत्राच्या याच्यात आपण इथे आलात आणि हे केलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे। आणि आमची शाळा तुम्ही बघितली असतील, बाईट घेतली असतील तर पोरांचं शिक्षण आणि कशा प्रकारचं असतं, तंत्रशुद्ध शिक्षण आहे आणि शब्दचिठ्ठ्या त्यांना काय आहे ते दाखवावं लागतं। दृश्य स्वरूपात दाखवल्यानंतरच त्याचं शिक्षण हे पुढे सरकत असतं। अशा प्रकारचं आहे आमचं। नागपूरला हे कर्णबधिर विद्यालय आहे, अमरावतीला व्होकेशनल ट्रेनिंग आहे, म्हणजे व्यवसाय प्रशिक्षण, म्हणजे जी रोजीरोटीचा प्रश्न जो आहे तो अमरावतीचा जास्त हे करून आहे की रोजीरोटी त्यांना तिथे मिळेल असे व्यवसाय आहेत आमच्या इकडे। त्याच्यानंतर चिखलदऱ्याला अंधविद्यालय आहे आणि तिथलंही पण फार छान। चिखलदरा आपण नंदनवन म्हणतो, दार्जिलिंग म्हणतो मी आपल्या या महाराष्ट्राचं। तर चिखलदऱ्याला या, चिखलदऱ्याचे अंधविद्यालय किंवा तिथले कोरकू आदिवासी पर्टिक्युलर पोर आहेत, तर त्या कोरकू आदिवासींचा पण तुम्हाला बाईट घेता येईल आहे। आणि बाकी आपण आलात, मी खूप आभार आहे, पण फक्त आभार घेणार नाही तुमचे, नुसते व्यक्त करून मोकळे होणार नाही। असंच अपंग क्षेत्राच्या मागे आपण राहाल ही माझी इच्छा आहे। तर अंध जो शिक्षक आपला विद्यार्थी आहे, पण काय होतं की समाजासमोर अंध हा पहिल्यांदा येतो, त्याची सिंपती आपल्याला पहिल्यांदा मिळते। अंध आमचे रामराव पोकळे, सुधाकरराव पोकळे हे लोक आमचे त्याच्यातले आहेत प्रतिनिधी। माझी मिसेस होती, म्हणजे देवेंद्र फडणवीसांची मावशी, तिचा फोटो तिथे आहे, पहिला 3रा फोटो जो आहे तो, ती पण अपंग आहे, शारीरिक अपंग होती ती देवेंद्रची मावशी। आणि तिने पण म्हणजे या आपल्या मूकबधिर औद्योगिक संस्थेमध्ये विशेष शिक्षक म्हणून ती होती। म्हणून सांगतो की अंधही आहे, अपंगही आहे, कर्णबधिरही आहे। कर्णबधिरही तुम्हाला असे लोकांना भेटून देऊ शकतो की जे कुठे मागे नाही आहे, फक्त त्यांना मोटिवेट करा, त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा आणि त्यांना चालना द्या, त्यांना दाबू नका। त्यांच्यातली जी सुप्त शक्ती आहे ती दाबली तर तो मग कोणत्याही प्रकारचं काही राहणार नाही, अशी माझी आपल्या समोर जनतेला तर मला विनंती करायची आहे आपल्या याच्यासमोर। सर, यांच्या स्पर्धा घ्यायला पाहिजे, कारण त्यांच्या कलागुणाला वाव मिळावा यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे, जे की आम्ही 25-40 वर्षापासून ह्या गोष्टी करून राहिलो। पण त्यांना पुढे आणणं, अंध अपंग कोणत्याही प्रकारचा मागे नाही, पण त्यांना मोटिवेट केलं, त्यांना जर का चालना दिली, त्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहिले तर हे कुठेही कोणत्याही प्रकारचं कमी नाही। याच्यात आम्ही तुम्हाला आमचे लोक सांगू शकतो की रामरावजी पोकळे राष्ट्रपती अवॉर्ड आहे, नंतर अंध आहेत, दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत, वाटणार नाही। सुधाकरराव पोकळे त्यांचे लहान बंधू, ते MA LLB गोल्ड मेडलिस्ट आहे। असे 101 दिग्गज आमच्याकडे इकडे आहेत। आमच्या प्रिन्सिपॉल ज्या आहेत त्याही पण इथल्या कर्णबधिर विद्यालयाच्या प्रिन्सिपॉल, त्याही पण यातल्या, म्हणजे आम्ही लोक जे आहोत ते आम्ही म्हणजे तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेले आहे कर्णबधिरांच्या बाबतीत। कोणी BEd आहे, कोणी DEd आहे, अशा प्रकारचे आहेत। आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल की अपंगही आहे आणि तो पदाधिकारी पण आहे। अशी 21च्या कार्यकारिणीमध्ये आम्ही बहुतांशी लोक अंध अपंगच हे आमचे आहेत। लोखंडे व्यवसायाने होमिओपॅथ होतो पहिले, आता गेल्या 13 वर्षापासून माझं व्हिजन लॉस झालं, ब्रेनमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे।
डोळ्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे, पण तरीसुद्धा माझं कार्य सुरू आहे. 1991 पासून या संस्थेशी मी जोडलेलो आहे. या चिखलदऱ्याच्या अंधशाळांसाठी मी सर्वे केलेला आहे मेळघाटमध्ये. तसंच अमरावतीच्या शाळेसाठी पण मी बरंचसं काम केलेलं आहे आणि जवळजवळ आता रोज किंवा आठवड्यातून 2-3 वेळा तरी या संस्थांमध्ये येतो. मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा. तसं मी आता व्यवसाय LICचा ॲडवायझर म्हणून व्यवसाय करतो. या कामामध्ये असल्यामुळे आणि या लोकांच्या सोबत असल्यामुळे मला हा अंधत्व फारसं जाणवलं नाही. मी लवकर एक्सेप्ट केलं ते. त्याच्यामुळे मला आता काही त्रास नहीं है. मैं ये संस्था का पहले दिन से सदस्य हूँ और इनका सलाहकार भी रहा हूँ. तो संस्था किस तरीके से संघर्ष करके आई है ये मेरे को पूरी जानकारी है और संस्था का संघर्ष मैंने अपनी आँखों से देखा है. तो मैं ये कोशिश करता हूँ कि हर वर्धापन दिन मैं उनके साथ रहूँ, बच्चों के साथ रहूँ. पर्टिकुलरली ये जो टीचर्स हैं, इनके टीचर्स का इतना बड़ा योगदान है. सामान्य शिक्षकों से इनका योगदान बहुत ही ज़्यादा है. कई सारे लिटिगेशंस फेस करने पड़े. शासन कुछ भी चीज़ आसानी से देती नहीं है, तो हर चीज़ को झगड़ा कर के मांगना पड़ा है. अभी तो काफ़ी सारी सुविधा शासन ने हमको दी है. चिखलदरा, दरियापुर, नागपुर सारी संस्थाएं हमारी शासन अनुदान से चल रही है और काफ़ी सारी सुविधाएं सरकार ने करी है और हमें अपेक्षा है कि आगे भी वैसा ही योगदान वो देते रहेंगे. निरंतर मेरेवरचे धन्यवाद मानतो, यांचे आभार मानले पाहिजे. अभिनंदन तर वेगळं राहिलं, परंतु जीवनातला जो आधार आहे तो आधार मात्र कायम राहण्याच्या दृष्टीने, दिव्यांगांच्या संस्थांना मदत करण्याच्या दृष्टीने यांची मंडळी चॅनलचे जे पदाधिकारी आले त्यांचं अभिनंदन करतो. माझं नाव रामराव विठ्ठलराव पोकळे, वय 79 वर्ष. या क्षेत्रामध्ये 1966 पासून आलो आणि अद्यावत आजही मला कुठलाही थकवा येत नाही. मला थोडासा त्रास आहे पण थकवा येत नाही. परंतु या दिव्यांगांच्या क्षेत्राकरता जे तुम्ही हे म्हणता आत्मदहन करणारा मीच. माझे मित्र अरुण अडसर आमदार, ते मला वेगवेगळ्या खोलीमध्ये ठेवायचे. त्यावेळेला रामदास आठवले समाज कल्याण मंत्री होते. 1991-92ची घटना आहे. आणि मी जेव्हा उपप्राचार्य होतो अंध विद्यालयामध्ये अमरावतीच्या, आणि ते मी सोडलं आणि या क्षेत्राशी जोडण्याकरता मी चिखलदऱ्यात जाऊन काम सुरू केलं. आणि त्याचं फळ असं मला मिळालं की मला ब्रिटिश काउन्सिल अवॉर्डही मिळाला आणि ब्रिटिश काउन्सिलने मला बोलावलं 6 महिन्याकरता प्रशिक्षणासाठी. आणि सोशल पॉलिसी अँड प्लॅनिंग हाऊ टू कम्पेअर बिटवीन युरोपियन कंट्री आणि एशिया या विषयावर मला अभ्यास करायचा होता. तो मी अभ्यास करत असताना मला त्यांनी जर्मनीला जायला सांगितलं. शासनाकडून कोणत्याही प्रकारचे पदं मिळत नाही आणि आत्ता त्यांनी 18/8च्या GR प्रमाणे काही पदं देण्याविषयी एक GR काढला. ते तारीख मला आठवत नाही काय GR काढला. आता एवढ्यातच काढला 2-4 महिन्यापूर्वी. आणि 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही म्हणे NOC घ्या. आणि NOC घेण्याकरता गेल्यानंतर तिथे मागणी आहे. ती मागणी काही आम्ही पूर्ण करू शकत नाही, केली नाही. आता माझ्या संस्थेमध्ये 90% स्टाफ रिटायर झाला आहे. आता बघा तुम्ही की 80 विद्यार्थी अनुदान तत्वावर, विना अनुदान तत्वावर 10 विद्यार्थी, या 90 विद्यार्थ्यांचं पालन पोषण कसं करायचं. सफाईगार नाही, संपाकी नाही. विचार का, जे पदं पाहिजे केअरटेकर ते मिळत नाही, शिक्षक तर मिळतच नाही. मला 10 शिक्षक पाहिजे, 10 मागे 1 याप्रमाणे, आणि 90 विद्यार्थ्यांची मान्यता आहे. तरी हे काम शासनाने उच्च स्तरावर घ्यावं. त्या GR नवीन GR प्रमाणे पदं द्या. मागे तर मी कमिटीवरही होतो, त्या पदनिर्माण कमिटी 3% आरक्षण कमिटीवर होतो. त्या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न काढला. त्यात मी 96, 97 आणि 2016 या कालावधीत मी
शाळासेवेच्या लिहिल्याच्या कमिटीवर मी होतो, परंतु जोपर्यंत पदं मिळत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्याचा हाल आहे, फार हाल आहे. ते त्याला जागृत करण्याकरता मला तुमच्या चॅनलची मदत पाहिजे आहे. मला म्हणजे संस्थांना, म्हणजे आम्हा सर्वांना. मी काही एकटा पदाधिकारी नाही आहे. मी या संस्था कार्याध्यक्ष आहे. शिक्षक व कर्मचारी संघटनेचा मी हे आपलं संघटक होतो आणि या परिस्थितीमध्ये काम करता करता आजही मी काम करतो आहे. आणि मला अशीच ईश्वराने स्फूर्ती द्यावी, काम करण्याची शक्ती द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार, मी सुधाकर पोकळे, राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेचा एक सचिव आहे. आमच्या संस्थेमार्फत कर्णबधीर विद्यालय नागपूर, चिखलदरा अंध विद्यालय, दर्यापूरला अंध विद्यालय आणि अमरावतीला आम्ही व्यावसायिक शिक्षण संस्था चालवतो. शासनाकडून अलीकडे परिपोषणाकरता जी आर्थिक मदत वाढवली त्याबद्दल प्रथम मी शासनाला धन्यवाद देतो. आमच्या चारही प्रोजेक्टच्या काही जे समस्या आहेत त्या आमच्याच नाही, सगळ्याच आहे. त्यामध्ये या प्रत्येक संस्थेला जो आवश्यक स्टाफ आहे तो द्यावा. उदाहरण आमची कर्णबधीर विद्यालय जे आहे नागपूरची, इथे आम्हाला 40ची अनुदान मान्यता आहे आणि 24 पुरे आमचे बिना अनुदानित आहे, ते अनुदानित करावी. आणि 8वी 9वी 10वीचे वर्ग आम्ही सुरू केले आहे, त्या वर्गाला आम्हाला ग्रँटेड मान्यता मिळावी. चिखलदऱ्याला आमच्या 10वीपर्यंत शाळा आहे, परंतु तिथे आम्हाला स्टाफ कमी आहे. सरांनी सांगितलं आहे तो स्टाफ, आवश्यक स्टाफ त्याने आम्हाला द्यावा. सगळ्यात म्हणजे आमची जी अमरावतीला व्यावसायिक प्रशिक्षण विद्यालय आहे, त्या संस्थेला स्टाफची अत्यंत महत्त्वाची. आमची ही अमरावती शाळा जी आहे, कर्मशाळा जी आहे ती संमिश्र आहे. म्हणजे अंध, मुकबधीर, मतिमंद आणि अस्थिव्यंग या चौघांना घेऊन चालणारी. परंतु या चौघांना जो स्टाफ द्यायला पाहिजे तो आम्हाला नाही मिळाला आहे. आम्हाला केवळ फक्त अपंग प्रवर्गाचा स्टाफ मिळालेला आहे. म्हणून मी एकच म्हणेन शासनाला की एकदा याची पुनरुक्ती, याचा पुन्हा विचार करा. आमच्यासारख्या जुन्या लोकांना बोलवून चर्चा करा आणि याच्यावर नक्कीच मार्ग निघेल.